हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये पुढे पहा बोकडाचे पाया सूप आणि रेसिपी 2 हे बोकडाचे पाय कसे बनवले जातात युजिंग मालवणी कोकणी मसाला। या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून जा मित्रांनो, खूप उपयुक्त आणि डिटेल अशी रेसिपीचा व्हिडिओ आहे। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर। मित्रांनो, आज आहे 8 डिसेंबर आणि खास आहे रविवार। रविवार म्हटल्यानंतर आपल्याकडे नॉनव्हेज असतं, तर आज रविवारी नॉनव्हेज म्हणून आपण काय आणलंय चला तर आपण बघूया। आणि मित्रांनो, खास तुमच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण पहिला रेसिपीचा ब्लॉग शूट करतोय आणि रेसिपी कोण दाखवणार आहे, काय रेसिपीच्या ब्लॉग मध्ये आज कुठचा पदार्थ आपण बघणार आहोत ते तुम्ही खूप एक्साइटेड असं मला माहिती आहे। तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती रेसिपीचे ब्लॉग मिस करत होता आणि ते आपण आजपासून चालू करताय। तर या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही ओळखलं का हे काय आहे? तर हे मित्रांनो आहे ते बोकडाचे पाय। थंडीचे दिवस चालू झालेले आहेत, बऱ्यापैकी थंडी ठाण्यामध्ये आपल्या पडलेली आहे। तर आज आम्ही डिसाइड केलं तर आपण बोकडाचे पाय ची रेसिपी आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला दाखवूया आणि तसेच या बोकडाच्या पायाचे सूप आपण बनवण्याची रेसिपी दाखवणार आहोत। खूप पौष्टिक असं हे सूप असतं आणि बोकडाचे पाय हे थंडीमध्ये खावेत, हे आवर्जून खावेत। ते आपल्या शरीरासाठी कॅल्शियम देतात आणि खूप उपयुक्त असतात। तर आपण या जाणून घेऊया डिटेल रेसिपी। आपण काय टाकलं याच्यामध्ये? कांदा आणि लसूण आणि आपण तेलावरती त्याची फोडणी देतोय, कच्चा कांदा। हा, आणि आता आपण काय ऍड करणार आहोत? पाय टाकायचे। ओके, बघा बोकडाचे पाय आता आपण कांदा आणि लसूण तेलामध्ये कोमवून घेतला आणि पुढे आता आपण बोकडाचे पाय त्याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकतोय। छोटासा आपण कुकर युटिलाइज करणार आहोत। आता आपण याचे पहिले हेसा करणार आहोत, बरोबर? सूप करतोय आता। अच्छा, हे सूप साठी आपण ही रेसिपी आहे बोकडाच्या पाय यांची सूप आणि हे पौष्टिक असं सूप तुम्हाला रेसिपीच्या थोडंसं मी आलं टाकणार आहे। ओके, थोडंसं राईट। हो, आणि आता हे शिजवून घेणार मी। ओके, तर आता पाणी सुटेल चांगलं। अच्छा, आणि मग त्याच्यावर जरा एक दोन शिट्या काढून मग त्याचं तेल सुटायला लागेल त्याचं, राईट। ते तेल आणि जो काय तवंग येईल ते आपलं बोकड्याचं आपण सूप म्हणू शकतो। आणि बोकड्याचं सूप भरपूर पौष्टिक असतं, बरोबर? आपल्या शरीरासाठी आणि आपल्या हाड मांसासाठी हे कॅल्शियम देतं आणि खूप असं उपयुक्त सूपची रेसिपी आपण बघूया। या मित्रांनो, हे आलं मी टाकते आता। अच्छा, थोडंसं आलं ऍड केलंय। आता हे परतून घ्यायचंय। ओके, आणि मग त्याच्यात पाणी टाकायचं आणि मग ते शिजायला ठेवायचंय। आता 3-4 शिट्या काढून घ्यायच्या त्याच्या। अच्छा, ही जी स्पेसिफिक आपण 4-5 बोकडाचे पायाचे पीसेस यूज केले ते रेसिपी आहे हे बोकडाचं सूप, बरोबर? त्याच्यासाठी याच्यामध्ये कांदा लसूण तेलावरती कोमवून घेतलेला आहे, आलं थोडं ऍड केलं आणि 3-4 बोकडाचे पाय हे ऍड केलेले आहेत आता आपण सुपासाठी। ओके, आता ह्याच्यामध्ये आपण काय ऍड करणार आहोत? थोडं पाणी टाकणार, पाणी ऍड करणार। बघा मित्रांनो, याच्यामध्ये पाणी ऍड करणार, सूप सुटेल त्याचं तेल सुटेल। ओके, अरे वा वा वा, छान, मस्त खमंग असा सुगंध येतोय। थोडी मी काळी मिरची पावडर टाकते। ओके, काळी मिरी आपण ऍड केलेली आहे या मिश्रणामध्ये। आणि आता हे कुकर लावून आपण शिजत ठेवणार, बरोबर? टाकणार आहे मी आधी, थोडं मीठ ऍड करायचं, राईट? मीठ टाकलं मी आता। अच्छा, मीठ ऍड केलंय। आणि आता किती शिट्या घ्याव्या लागणार आपल्याला? मी 4-5 शिट्या घेते। 4-5 शिट्या घ्याव्या लागणार, पाय चांगले शिजतील ते। ओके, आणि त्याचं तेल सुटेल ना मग। अच्छा, चला, हे मिश्रण आता तयार होतंय मित्रांनो। आम्ही 4-5 शिट्या घेतो आणि मग तुम्हाला भेटतो, बघूया कसं काय आपल्याला मटेरियल बनतंय। मित्रांनो, बघू शकता आता ही दुसरी शिट्टी झालेली आहे। 4 ते 5 आपण शिट्या घेणार आहोत कुकरच्या आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आपला बोकडाचे पाय सूप कसं काय बनतंय ते भेटूया थोड्या वेळातच। आणि इथे तुम्ही बघू शकता कांदा कट केला जात आहे। आपले बोकडाच्या पायची रेसिपी आपण दुसरी एक रेसिपी आज बघणार आहोत, त्याची जोरदार तयारी चाललेली आहे। या भेटूया थोड्या वेळात। उघडते, कितपत शिजलंय ते आपण बघूया। वाव, हा, छान असा सुगंध आलाय। तर आता हे शिजलेत ना, बरोबर? बघते आता मी शिजलेत का ते। मग आपण चेक करतोय, शिजलेत। अच्छा, ऑलमोस्ट शिजले। तर आपण किती शिट्या घेतल्या टोटल? 6 शिट्या घेतल्या। 6 शिट्या आपण घेतल्या। ओके, आपण 4 ते 5 म्हणालो पण आपण एक्स्ट्रा घेतली, पण आता बऱ्यापैकी शिजलेत। आणि आता आपण
त्याचं असं हे सुटतं, त्याला पाणी तेल आणि हे सुटतं, तेलाचा तवंग येतो. हेच आपल्या बोकडाच्या पायाचं सूप, हे पौष्टिक सूप. तर मित्रांनो, तुम्हाला आज आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिला रेसिपीचा ब्लॉग होता. बोकडाच्या पायाचं सूप शक्तिवर्धक आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक असं बोकडाचं सूप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला रेसिपी पार्ट 1 मध्ये. ओके, तर आता मी सूप पिऊन घेतो आणि आपण थोड्याच वेळात भेटूया रेसिपी 2 ला. तुला आपण एक सूप ओतून घेतो बरोबर ग्लासामध्ये. हा ग्लासामध्ये मी सूपाचं हे करते. ओके, तयारी करते आता याची ओतायची. अच्छा, गाळणीने गाळून घ्यायचं कारण म्हणजे त्याच्यातलं ते कांदा लसूण मटेरियल ते सुपामध्ये येऊ नये म्हणून. ओके, त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय सांगू, मस्त असा सुगंध आलेला आहे, तेलाचा तवंग आणि पौष्टिकवर्धक हे सूप असणारच आहे. वर्षातून आपण हे बहुतेक वेळा एकदाच थंडीच्या दिवसात थंडीत एकदम ह्याच्यासारखं असतं ना, थंड वातावरण असतं. त्याच्यामध्ये हे सूप घेतलेलं नेहमी चांगलं आपल्या शरीरासाठी. ओके, चला या आम्ही सूपचा आस्वाद घेतो आणि थोड्या वेळात तुम्हाला रेसिपी पार्ट 2 मध्ये भेटतो. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या रेसिपी ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. आता आपण करणार आहोत बोकडाचे पाय. तुम्ही सूप पाहिलंच असेल. सूप काढून झाल्यानंतर असे काही बोकडाचे पाय दिसत आहेत आणि ते बघा फ्रेश आपण रेसिपी 2 साठी हे शिजवायचे पाय. चला आपण रेसिपीला चालू करूया. याच्यात आपण साहित्य जाणून घ्या काय काय आहे. हे आहेत बोकडाचे पाय. हे पाय, हे कांदा आहे. अच्छा, हे तमालपत्र आहे. हे थोडीशी दालचिनी आहे. ओके, हे आलं लसूण आहे. आलं लसणाची पेस्ट. ओके, हे कांदा खोबरं आहे. कांदा खोबरं वाटण करून ठेवले. राईट. आणि ह्याच्यात आता हळद, तिखट, मीठ हे सगळं टाकायचं. अच्छा, हे मसाले आहेत आपले. हे आपले फोडणीला टाकणार. तेल टाकते. हा आपला कोकणी मसाला आहे बरोबर. कोकणी मसाला, आपला कोकणी फेमस मसाला. आणि असं काय तुम्ही परत एकदा बघू शकता, हे आपण मटेरियल यूज करणार आहोत. या मित्रांनो रेसिपी चालू करू. 4 चमचे. मोठ्या अशा कुकर मध्ये पायाचे भरपूर 1 डझन आहेत. एका पायाचे 3 पीस. 4 आणि मोठा कुकर मध्ये 4 चमचे तेल टाकलेलं आहे. हे मी तमालपत्र टाकते त्याच्यात. ओके, तमालपत्र टाकून घेतलं. दालचिनीचे तुकडे टाकले थोडे. ओके, बघा मित्रांनो तेल चांगलं गरम झालंय. तुम्हाला आवाज येईल तमालपत्राचा. आता मी कांदा टाकते फोडणीला. कांदा फोडणीला टाकला जातोय. तरी आपण किती कांदे घेतले साधारण मीडियम साईजचे? 10 कांदे. एक 8-10 कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या रेसिपीमध्ये तसं ऍड करू शकता. मित्रांनो लक्षात ठेवा, हे आपण 1 डझन बोकडाचे पाय आणले होते, त्यानुसार हे आपण रेसिपीसाठी सामान युटिलाइज करतो. आता कांदा चांगला कोंबून घेऊया बरोबर. कांदा कोंबून घेऊया. ओके ओके, हळद ऍड केलेली आहे. हिंग टाकते. हिंग ऍड केलंय आणि चांगला परतून घेऊया. आता जरा कांदा चांगला कोंबून लालसर होऊ दे. ऍड करून घेऊया. मिक्स करून घेऊया. हा काय मस्त कलर येतोय बघा मित्रांनो. रेसिपी तर धमालच होणार आहे. मित्रांनो तुम्ही सुद्धा हा रेसिपीचा व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि हे वाटण घालते लगेच मी. ओके, हे आपलं खोबऱ्याचं वाटण आहे. खोबरं आणि कांदा खोबऱ्याचं वाटण. ओके, आता म्हणजे मस्त की थर जाडपणा आला बरोबर वाटणाला. कांदा खोबरा ऍड केला. बघा आता आपण मित्रांनो पाय ऍड करून घेतोय. जे आपण मिश्रण बनवलं त्याच्यामध्ये पाय आपण भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत या मिश्रणामध्ये. ओके, परतून घेऊया. चांगलं परतून मिक्स करून घेऊया. कलर छान आलाय बरोबर आनंदी. टाकून घेते लगेच. ओके, चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. चांगलंसं परतून घ्यायचंय. ओके, चांगलंसं मिश्रण मसाला लागला पाहिजे पायाला बरोबर. त्यामुळे टेस्ट एकदम छान मीठ वगैरे सगळं लागलं पाहिजे ना तरच मजा येईल खाण्यासाठी.
वा रे वा, मस्त दिसतंय एकदम कलर. आता गरम पाणी टाकते. अच्छा, हे आपण गरम करून पाणी टाकतोय, ऍड करतोय. बघा मित्रांनो, हा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बोकडाचे पाणी किंवा बाकीचं मटेरियल हे आपण आता मिक्स करून घेऊया आणि मग शिजत ठेवणार आहोत. बरोबर, शिट्या काढणार. ओके, आपण आता हे शिजवणार कुकर मध्ये, मोठ्या कुकर मध्ये. तरी पण साधारण किती शिट्या घेणार? जवळजवळ ते 6 ते 7 आपण शिट्या काढणार आहे आणि बघूया तेव्हा आपले हे रेसिपी 2 बोकडाचे पाय तयार होतील. या मित्रांनो शिटी काढून घेऊया. ओके, बघूया. आता रेसिपी पायाची तयार झाली. तर मित्रांनो बघा, आपली रेसिपी 2 बोकडाचे पाय हे सब तयार झालेले आहेत. मित्रांनो कलर बघा ना, काय कलर आलाय आणि पीसेस छानपैकी शिजलेले आहेत. तर आता थोड्याच वेळात आपण याचा आस्वाद घेऊया. टेस्ट तर बघून असं वाटतं टेस्ट तर एकदम मस्तच असणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला. एक होते पाया सूप आणि दुसरे होते हे बोकडाचे पाय. तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड कमेंट करा. तसं आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. अजूनही तुम्हाला कुठच्या रेसिपी बघायला आपल्या चॅनलवरती आवडेल तसं मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो, बाय.